नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय इंग्रजी। आणि मित्रांनो, आजचा आपला घटक आहे को रिलेटिंग वर्ड्स विथ द पिक्चर। व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये हा घटक येतो। यामध्ये जे प्रश्न असतात त्यामध्ये तुम्हाला चित्र दिलेले असतात आणि त्या चित्राशी संबंधित ॲक्शन वर्ड्स किंवा डिस्क्रायबिंग वर्ड्स आपल्याला या ठिकाणी चूज करायचा असतो। बघा, सॅम्पल क्वेश्चन आणि प्रॅक्टिस क्वेश्चन आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर रिलेटेड विथ द गिव्हन पिक्चर। चित्र पाहायचं आहे आणि चित्राशी संबंधित ॲक्शन वर्ड आपल्या ठिकाणी करायचं आहे। बघा, एक गर्ल्स आहेत आणि ती काय करत आहे? करेक्ट, डान्स करत आहे। तर या ठिकाणी स्टँड म्हणजे उभी असणे, परंतु 2 नंबरचं उत्तर आहे डान्स, म्हणजे ती मुलगी डान्स करत आहे। म्हणजे या चित्राशी संबंधित जो वर्ड आहे ॲक्शन वर्ड डान्स आहे, ऑप्शन नंबर 2। बघा, चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिव्हन ॲक्शन वर्ड। करेक्ट पिक्चर म्हणजे योग्य चित्र निवडायचं आहे। कोणत्या शब्दाशी संबंधित? तर ड्रिंक शब्दाशी संबंधित, म्हणजे पिण्याची क्रिया हे चित्र क्रमांक 3 दर्शवतं, म्हणजे आन्सर आपलं हेच आहे। करेक्ट मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच आपल्या मित्रांना सुद्धा मदत करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। बघा, क्वेश्चन नंबर 3 and 4 म्हणजे याचा अर्थ या 2 प्रश्नासाठी सूचना आहे। See the picture and choose the correct alternative to get meaningful word। चित्र पाहायचं आहे आणि त्याशी संबंधित एक शब्द किंवा एक अक्षर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे योग्य उत्तर मिळवण्यासाठी। बघा, आता या ठिकाणी रिकामी जागा, प्लस चिन्ह आणि एक चित्र दिलेले आहेत। अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचं मित्रांनो? हे जे चित्र आहे त्याची स्पेलिंग लिहून टाकायची। आता हा चित्र कशाचं? कानाचं आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? इयर। करेक्ट, EAR। आता या इयर शब्दाला कोणतं अक्षर जोडलं म्हणजे एक नवीन शब्द तयार होईल। बघा, झेड जर जोडलं तर झेड नाही शब्द तयार, क्यू इथं ठेवून बघितला नाही होत, यल नाही, बट वाय जर ठेवला, बघा YEAR, इयर मीन्स वर्ष, मग त्यामुळं या ठिकाणी वाय हे ऑप्शन व्यवस्थित बसते, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा, असे प्रश्न सोडवत असताना सर्वात प्रथम आपल्याला जे चित्र दिलेलं आहे त्या चित्राची स्पेलिंग लिहायची, म्हणजे आपलं उत्तर अधिक अचूक येते। बघा, आता हे चित्र कशाचं आहे? कानाचं आहे, म्हणजे इयरची स्पेलिंग आपण या ठिकाणी लिहूया। बघा, इयरची स्पेलिंग जर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो? सुरुवातीला लिहिली तशीच, करेक्ट, EAR। आता ह्या EARच्या अगोदर कोणता अक्षर या 4 पैकी जोडल्यास आपल्याला एक नवीन चांगला अर्थपूर्ण शब्द मिळतो ते आपण शोधायचं आहे। बघा, जर बी जोडलं आणि या ठिकाणी दिलेलं पण त्यांनी ऑप्शन पण दिलेलं आहे। बघा, आता चूज द करेक्ट लेटर टू गेट अ नेम ऑफ वाईल्ड ॲनिमल। वाईल्ड ॲनिमल म्हणजे कोणता? तर जंगली प्राणी। तर या ठिकाणी बी जर ठेवलं तर BEAR, बियर मीन्स अस्वल, म्हणजे नंबर 1लाच आपलं उत्तर मिळालेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। करेक्ट। बघा, आता पुढे जाऊया। सिलेक्ट द करेक्ट वर्ब फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ज। अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायापैकी, बरं का, कन्फ्यूज व्हायचं नाही। अल्टरनेटिव्ह म्हणजे खालील पर्यायापैकी। गेट द मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण शब्द शोधायचा आहे। बघा, आता हे जे चित्र आहे कशाचे चित्र आहे? तर करेक्ट, माणसाचं चित्र आहे। माणसाला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मॅन। बघा, MAN ही स्पेलिंग तयार झालेली आहे। आता पुढचे अक्षर आपल्याला जोडायचे आहेत। करेक्ट। बघा, आता या ठिकाणी मॅन थ्रो असा शब्द तयार होत नाही। बघा, बट MANGO, करेक्ट, एका फळाचं नाव आहे मँगो मीन्स करेक्ट, आंबा। मग अशा पद्धतीने GO हा शब्द व्यवस्थित बसतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। मित्रांनो, एकदा का प्रश्नाचं उत्तर सापडलं तर पुढचे पर्याय आपल्याला टेस्ट करायची गरज नसते। बघा, क्वेश्चन नंबर 6, आयडेंटिफाय द इनकरेक्ट ॲक्शन वर्ड। बघा, म्हणजे क्रियावाचक शब्द रिलेटेड टू गिव्हन पिक्चर, या चित्राशी संबंधित इनकरेक्ट म्हणजे चुकीचा। बघा, म्हणजे 3 पर्याय योग्य असतील आणि एक चुकीचा असेल तेच आपलं उत्तर असणार आहे। बघा, ॲपल शट नाही म्हणत आपण कधीच असं, करेक्ट, ॲपल बंद नाही करत आपण। ॲपल वॉश, बरोबर आहे की नाही? वॉश अँड ॲपल असं करू शकतो आपण, म्हणजे सफरचंद दूध असतो। कट अँड ॲपल, सफरचंदाला आपण कट करतो। ईट अँड ॲपल, आणि आपण त्याला खातो सुद्धा। बट शट म्हणजे बंद करणे, म्हणजे हा शब्द याच्याशी संबंधित नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे। संबंधित नसलेला शब्द म्हणजे इनकरेक्ट शब्द आपल्याला शोधायचा होता। करेक्ट। तर चला, आता या ठिकाणी तुम्ही अद्यापही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा। बघा, आता इथून पुढे आपण प्रॅक्टिस
क्वेश्चन घेणार आहोत। तर या प्रश्न सोडवण्याची पद्धत मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे। व्हिडिओ पॉज करायचा, प्ले व्हिडिओ स्टॉप करायचा, आपण उत्तर निवडायचं आणि नंतर आपण निवडलेलं उत्तर बरोबर आहे की नाही पाहण्यासाठी व्हिडिओ प्ले करा, म्हणजे तुम्हाला लगेच पुढे त्याचं उत्तर मिळून जाईल। ठीक आहे, बघा या ठिकाणी सिलेक्ट द इनकरेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ज। आता खालील पर्यायापैकी एक शब्द वेगळ्या पद्धतीचा आहे, तो तुम्हाला निवडायचा आहे। बघा तुमचं उत्तर 2.2 या व्हिडिओचं 1 नंबरचा आन्सर तुम्हाला कमेंट करायचं आहे। बघा या ठिकाणी रिस्ट म्हणजे मनगट, कॅच म्हणजे झेलणे, राईट मीन्स लिहिणे आणि सेल मीन्स सोडणे। तर बघा या ठिकाणी 3 ॲक्शन वर्ड्स आहेत, म्हणजे वर्ब्स आपण ज्याला म्हणतो, बट हे नाऊन आहे, म्हणजे नंबर 1चा ऑप्शन हे आपलं उत्तर असायला हवं। ज्यांचं उत्तर आलं त्यांचं अभिनंदन। बघा आता पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिव्हन ॲक्शन वर्ड। टू कोम, बघा याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे पटकन। 2 असं उत्तर जे असेल ते 2 डॅश जे उत्तर असेल तो पर्याय तुम्ही लिहायचा आहे करेक्ट। बघा आता टू कोम म्हणजे केस विंचरणे, ऑप्शन नंबर 2 म्हणजे 2चं 2 अशा पद्धतीने तुमचं उत्तर कमेंटमध्ये यायला हवं। बघा क्वेश्चन नंबर 3, सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म मिनिंगफुल वर्ड्स। बघा तर या ठिकाणी तुम्ही सांगितल्या पद्धतीने हे चित्र कशाचं आहे, फुलाचं आहे। फुलाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, करेक्ट फ्लॉवर। तर फ्लॉवरची स्पेलिंग लिहायची जेणेकरून आपला पुढचे जे शब्द आहे ते जोडायला सोपं जातं, आणि फ्लॉवरच्या अगोदर कोणता शब्द ठेवला म्हणजे मिनिंगफुल नवीन वर्ड्स या ठिकाणी तयार होईल ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। बघा तुम्हाला मिळालेलं उत्तर तुम्ही 3 डॅश जो पर्याय असेल ते उत्तर या ठिकाणी कमेंट करायचं आहे लगेच। बघा ट्री फ्लॉवर नाही, नेचर फ्लॉवर नाही, बट सन फ्लॉवर म्हणजे सूर्यफूल। बघा एक नवीन मिनिंगफुल वर्ड्स या ठिकाणी मिळतो, सन फ्लॉवर म्हणजे ऑप्शन नंबर 3, 3चं 3 म्हणजे अशा पद्धतीने तुमचं उत्तर कमेंट यायला हवं। बघा चूज द करेक्ट पिक्चर फॉर विच द गिव्हन ॲक्शन वर्ड्स आर ॲप्लिकेबल। आता या ठिकाणी ॲक्शन वर्ड दिलेले आहे, पील म्हणजे सोलणे, कट म्हणजे कापणे आणि ईट म्हणजे खाणे। तर यापैकी कोणती अशी वस्तू आहे की जिला आपण सोलतो, कट करतो आणि खातो? बुक तर नाहीच नाही। बघा तुमचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन 4 आणि डॅश असं करून कमेंट करायचं आहे। बघा अम्ब्रेला नाही, टेबल नाही आणि बनानाच म्हणजे आपण याला सोलतो, कट करतो आणि खातो, म्हणजे 4 ऑफ 4 अशा पद्धतीने तुमचं उत्तर कमेंट यायला हवं। बघा 4 नंबर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा आता पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5, आयडेंटिफाय द ॲक्शन वर्ड नॉट रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर, म्हणजे या चित्राशी संबंधित नसलेला। बघा पोअर, स्टिअर, ड्रिंक, बट रीड, रीड मीन्स काय, वाचणे। वाचणे हा शब्द या ग्लासशी संबंधित नाही आहे। मिल्क आहे ग्लासामध्ये, तर मिल्क आपण ड्रिंक करतो, स्टिअर करतो आणि पोअर सुद्धा करतो, मात्र मिल्क आपण रीड करत नसतो, म्हणजे रीड करणे हे या उत्तराचं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी क्वेश्चन नंबर 6 and 7, चूज द करेक्ट पिक्चर ऑफ द ॲक्शन। ॲक्शन म्हणजे क्रिया, या जो शब्द आहे त्या शब्दाशी योग्य क्रिया दर्शवणारं चित्र तुम्हाला निवडायचं आहे। इमोजी आपण सगळेजण व्हॉट्सअप वगैरे वापरतो, त्यामध्ये इमोजी दिलेले असतात बघा। तर क्राय म्हणजे रडणे, तर या ठिकाणी रडणारी इमोजी कोणती आहे तुम्हाला शोधायची आहे आणि कमेंट करताना 6 डॅश जे ऑप्शन तुमचं उत्तर असेल ते लिहायचं आहे। बघा स्माईल, सॅड, अँग्री आणि क्राय म्हणजे डोळ्यातून अश्रू पडत आहेत, क्राय हे ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे। बघा क्वेश्चन नंबर 7, सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड। करेक्ट म्हणजे योग्य, ॲक्शन वर्ड बघा करेक्ट की इनकरेक्ट काळजीपूर्वक पाहायचं केव्हाही। करेक्ट ॲक्शन वर्ड म्हणजे योग्य क्रियावाचक शब्द तुम्हाला शोधायचा आहे। ही क्रिया कशाची ती आपल्याला लक्षात येते, चित्र पाहून लगेच हात धुण्याची क्रिया आहे, आणि हात धुण्यासाठी आपण त्याला कोणतं शब्द आहे इंग्लिशमध्ये तो निवडायचा आहे आणि त्याचं 7 ऑफ जे उत्तर असेल ते तुम्ही कमेंट करा। बघा वॉश करेक्ट नंबर 1, वॉश म्हणजे धुणे, स्वच्छ करणे म्हणजे 7 7 नंबरच्या प्रश्नाचं 1 नंबर उत्तर आहे। बघा विअर म्हणजे परिधान करणे, पुल म्हणजे ओढणे आणि बेंड म्हणजे वाकणे किंवा झुकणे, हे पर्याय नाही आहेत, हेच योग्य उत्तर आहे। बघा आता पुढचा प्रश्न घेऊया आपण क्वेश्चन नंबर 8, इफ टंग टेस्ट म्हणजे जिभेचा संबंध चवीसोबत आहे, देन फीट आता पायाचा संबंध कशासोबत असेल? वाच पाहणे नाही,
स्टॅम्प म्हणजे आपले पाऊल खुणा त्या ठिकाणी उमटतात त्याशी संबंध आहे. ब्रीथ म्हणजे श्वास घेणे आणि ईट म्हणजे खाणे. हे तिन्ही शब्द नाही म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने 8-2 तुम्ही कमेंट करू शकता. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर क्लॅपिंग. अतिशय सोपं आहे. क्लॅपिंग म्हणजे टाळ्या वाजवणे. टाळ्या वाजवण्याची क्रिया कोणत्या चित्रामध्ये दिसते आपल्याला? करेक्ट ऑप्शन नंबर 3. व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द गिव्हन पिक्चर. चित्रातील मुलगी काय करत आहे? तर ती पाणी पित आहे. पिण्याला इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे? करेक्ट ड्रिंकिंग. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला आपल्या फोनवरती मिळत राहतील. थँक्यू.